तर बोटिंग वगैरे करून झाल्यानंतर आम्ही आता हॉटेलमध्ये आलो, जेवलो वगैरे आणि आता आम्ही झोपणार आहे. आणि कारण उद्या भरपूर लवकर उठायचं आहे आणि उद्या एक ॲडव्हेंचर राईड करणार आहे आम्ही सर्वजण. तर ती कुठली राईड आहे तेही बघण्यासाठी हा ब्लॉग बघत राहा कंटिन्यू. तर आता मी जातो झोपायला, त्यामुळे गुड नाईट. पण तुम्ही झोपू नका, हा ब्लॉग बघत राहा कंटिन्यू. भेटूया उद्या सकाळी लवकरच. हाय त्यांना येत आहेत ते. The next day. गुड मॉर्निंग. तर काल तुम्हाला मी बोललेलो आज आपण एका ॲडव्हेंचर राईडवर जाणार आहेत आणि आज तीच राईड करायला आपण आता आलेलो आहे आणि सर्वांनी आता लाईन लावली आहे. तर थोड्याच वेळात तुम्हाला ती दिसेल राईड. तर अशी काय तिकीट आहे रोपवेची आणि एकात आय थिंक 6 जण बसवतात. तर फायनली आम्ही आता 6 जण बसलो एका रोपवेमध्ये. स्पीड वाढली, धडपडताना काय कळतच नाही. तिथे खालीच नदी आहे. तिकडे नव्हतं धडपडत, गिरनारला पण नाही. त्यांचे स्क्रू जरा ढिले असते. अरे वरपर्यंत काय बोलूया बाबा, वरतीपर्यंत जायचं आहे. काय ढिल्ले स्क्रू हे खाली उतरले बघतो ना नदीवरती. घेऊन जा, घेऊन ये. परत जाणार मागे. नाही तिथं काय मला वाटतं थांबला असणार, म्हणजे तिथल्या नाही वरच्या बाजूला थांबलं. अजून अर्धा बाकी आहे. अजून बाकी आहे, तर खूप आहे अजून. हे काय वरती थांबलं काय खरं नाही. थांबलं उलट थांबलं, खरंच थांबलं. लाईट गेली वाटतं यांची. एवढी झाडं नेहमी तोडणं ते मग त्याच्यामध्ये काय आलं नाही पाहिजे. ते रोपवेने जाताना अशी तोडत असतील काय. सगळं बंद आहे. रस्ता कसे बनवले. अजून सरळ जायचं आता. वा इथंच आहे अजून. 700 रुपये भेटणार. वसूल झाले 700. हाय कर हाय कर हाय. त्यांना येत आहेत ते. इकडे बघू शकता पूर्ण वस्ती आहे वरती एवढ्या उंच. आता आपण आता पहिलं खालून वरती आलो नाही, आता सरळ सरळ जातोय. वरती एकदम जायचंय. बरोबर खूप लांब आहे. वरचं टोक दिसत नाही, एवढं धुका आहे वर. पण हे मोठंच आहे हा रोपवे. काल एकीला यांनी पाठवलं फोटो काढायला. ठीक आहे. आतमध्ये आलं डायरेक्ट. आतमध्ये हा तर रस्ता. तोंडातून वाफा निघतात, एवढी थंडीवरती
तर हे आहे ते मनोकामना मंदिर. मस्त. पाणी गेलं त्यांचं पाणी तो खाड्या फैरू मिळालो बोलणार होती त्यांना मी बोलणार होती पण मी म्हटलं गप्पच राहिली. नमस्कार. तर तुम्ही पाहिलं असेल ह्या ब्लॉगमध्ये. नंतर आज सकाळी आपण मनोकामना या मंदिरात गेलो जिकडे रोपवेने जायचं होतं वरती आणि रोपवेनेच परत आपण खालीसुद्धा आलो आणि त्यानंतर आपण आता आलेलो आहोत काठमांडू येथे. आज आपण फिरणार आहे काठमांडू. तर आपण आता फ्रेश वगैरे होऊन पूर्ण रेडी होऊन सर्व निघालो आहे. तर सुरुवात करूया काठमांडूच्या सर्व जागा एक्सप्लोर करायला. तर चला. आप लोग इंडिया में कहीं पे भी जाओगे भगवान शिव जी का निराकार का दर्शन मिलता है, यानी कि शिवलिंग का दर्शन मिलता है. आप लोग को पता ही होगा. लेकिन भगवान पशुपतिनाथ में आपका फेस का दर्शन मिलता है, इसलिए इसको वर्ल्ड में हिंदू का सबसे बड़ा टेम्पल माना जाता है. नाभि के नीचे का भाग केदारनाथ, नाभि के ऊपर का भाग पशुपतिनाथ. ये ज़मीन के अंदर से नेचुरली उत्पन्न हुआ शिवलिंग है. इसको छू के दर्शन करने के लिए किसी राजा, प्रधानमंत्री, नरेंद्र मोदी, कोई भी हो, किसी को भी अलाउड नहीं है. ठीक है. तो ऐसा मान्यता है कि जैसे उनको छू के दर्शन करने से उनका पावर बढ़ता है. जैसे आप लोग केदारनाथ मंदिर गए हो कोई लोग? केदारनाथ में ऐसे घिस के दर्शन होता है, यहाँ पे ऐसा सिस्टम नहीं है. ठीक है. और जैसे आप लोग इंडिया में 12 ज्योतिर्लिंग है, आप लोग 12 ज्योतिर्लिंग दर्शन करते हो और पशुपतिनाथ का दर्शन नहीं करते हो तो आपका दर्शन कंप्लीट ही नहीं हुआ है. तो 12 ज्योतिर्लिंग का फल प्राप्त करना हो तो पशुपतिनाथ का दर्शन करना कंपलसरी है. और कोई बुजुर्ग लोग होता है जो कि 12 ज्योतिर्लिंग नहीं कर पाते हैं, उनके लिए पशुपतिनाथ दर्शन करने से वो 12 ज्योतिर्लिंग का फल प्राप्त मिल जाता है. और जैसे हम लोग इंडिया में कहीं पे भी जाते हैं, गणेश जी, हनुमान जी प्रसाद के रूप में लड्डू पेड़ा वगैरह चढ़ाते हैं, यहाँ पे ऐसा सिस्टम नहीं है. आपका भगवान पशुपतिनाथ का मेन प्रसाद बोलने से रुद्राक्ष होता है. रुद्राक्ष समझते हो आप लोग? शिव जी भगवान का आंसू के रूप में माना जाता है. और जहाँ पे शिव जी भगवान का आंसू गिरा था वहाँ पे रुद्राक्ष का पेड़ उत्पन्न हुआ था. तो जो भी रुद्राक्ष वगैरह लेके जाते हो वहाँ पे आपका शुद्धिकरण करके वापस दिया जाता है. ठीक है. शुद्धिकरण करके वापस दिया जाता है तो वो रुद्राक्ष का पावर बढ़ जाता है. आप लोग नहीं पहनते हो तो पूजा घर में भी रख सकते हो. ठीक है. तो आप लोग मोबाइल, कैमरा, वॉलेट सब कुछ लेके जा सकते हो मंदिर के अंदर में. मैं आपको दिखा दूंगा कहाँ से फ़ोटो लेने के लिए अलाउड है और कहाँ से अलाउड नहीं है. और आप लोगों का जूता, चप्पल, सॉक्स वगैरह वहाँ पे एक गवर्नमेंट रजिस्टर्ड दुकान है, वहाँ पे उतार देते हैं. जिनको लेना हो ले सकते हो, जिनको नहीं लेना है हम लोग दर्शन के लिए चलेंगे. और आपको 2100 रुपयामध्ये 4 जणांची पूजा होणार, अभिषेक होणार मंदिरात. तुम्ही दोघं नवरा बायको अभिषेकला बसणार. आता आमच्या आले नाही तर आम्ही एकटं नाही आपल्या लेडीज एकटी अभिषेक नाही. तर आपण आता पशुपतीनाथ टेम्पल जवळ आलो आहे आणि इथे आपण लोकल बसने आलो. आता आपण त्याचं दर्शन घेऊया आणि नंतर मग आजूबाजूची सर्व मंदिरंसुद्धा फिरणार आहे. चला व्हिडिओ हाय आम्ही दर्शनाला आलोय. कोणाच्या? आपला हाय तरी है 9:30 से 11:30 बजे 4 उतार खुलता है और शाम को आपको 5:30 बजे भी बोली है कि एक बार दोबारा दर्शन कराएंगे बोल रहे हैं. हाँ. उस टाइम में भी अंदर आरती का दर्शन हो जाता है. जाना, नमस्कार करना, कोई पैसा कोई चार्ज लगता नहीं है. वहाँ पर हुंडे में 1 रुपया डालना, 2 रुपये डालना, लाख रुपए डालना, वो आपके भाव है. और आप भगवान को यहाँ आकर के रुद्रा करना चाहेंगे तो यहाँ मंडप में करा सकते हैं. संकल्प करते, रुद्रा करते, आरती करते, एक रुद्राक्ष का माला देते, प्रसाद देते, 501 रुपये लेते. नहीं करना, सीधा जाके नमस्कार करके फिर होटल जाने का है हम लोग. चालेल. तर पुन्हा एकदा मंदिरात कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे तर आतलं तुम्हाला काय दाखवू शकणार नाही मी, त्यामुळे आता फक्त बाहेरचं दाखवतोय.
हा सर्व आहे पशुपतीनाथ मंदिराबाहेरचा परिसर आणि आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नसल्यामुळे आतमधलं काही शूट करता येणार नाही मला. तर आता आपण पशुपतीनाथ या लाईनीत उभे आहेत सर्वजण. पशुपतीनाथचं दर्शन झाल्यानंतर आपण आता आलेलो आहोत राधाकृष्ण मंदिरात. तर आतमध्ये मस्त अशी मूर्ती होती राधाकृष्णाची, तुम्ही सुद्धा पाहिली असेलच. आणि बाजूचा परिसरही तितकाच सुंदर आहे आणि बरंचसं काय काय इकडे डेकोरेट केलेलं आहे. तर इकडून आपण आता निघतोय आणि आता जातोय दुसऱ्या मंदिरात. पण 250 रुपये पर पर्सन प्रमाणे आपल्याला असे 5 ते 6 पॉइंट आपल्याला बघायला भेटणार आहेत आजच्या दिवसात. का मालिक का नाम था नीलकंठ। इस खेती में जो भी फसलें डालने से डबल उपजाऊ होता था और उस बुढ़े को अरसे से लगा आखिर इस जमीन के अंदर क्या चीज है, जो भी डालो दुगना होते जा रहे। तो गांव वाले बुलाया, इकट्ठे किया, तो खुदाई करते समय ये विशाल मूर्ति मिला। जब ये मूर्ति मिला तो राजा को पता चल गया, सुबह दर्शन करने के लिए आने वाले थे। रात में सपने में देखा तुम ही हमारा दूसरा रूप हो, तो तुम वहाँ जाके क्यों दर्शन करोगे? यदि जबरदस्त दर्शन करने के लिए जाएंगे तो तुम्हारा राज खानदान पूरा नष्ट हो जाएंगे, बल्कि सपने में देखा बोलता है। इसलिए यहाँ पे राजा कभी भी दर्शन करने के लिए नहीं आते, ये सिर्फ आम पब्लिक के लिए। और यहाँ पे विशेष करके रुद्राक्ष का झाड़ है, ये सामने किचन में खिलने वाला ब्रह्म कमल का पेड़ है, व्हाइट कमल खिलता है सीजन में। जब नीचे दर्शन करने के लिए जाएंगे, फोटो नहीं लेने का, दर्शन करके वापस आइए। कंपाउंड के बाहर से स्पष्ट दिखाई पड़ेगा, आप लोग वहीं से फोटो ले सकते हैं। आप लोगों को गाड़ी से उतरने के बाद यहाँ पे 10 मिनट में यहाँ पे आने का। जिस गाड़ी में बैठे हुए हैं उसी गाड़ी में नंबर प्लेट देखिए, नंबर देखिए, कलर देखिए, उसके बाद इसी गाड़ी में बैठने का। जाइए ये सामने आप काम कर रहे हैं, बोली काम विष्णू नारायणच्या आपण मंदिरात आलो आपण आता. बुद्ध नीलकंठ मंदिर. हे झाड आहे रुद्राक्षाचं की हे फोटो छान दिसतोय बघ. बुद्ध आम्ही देवा पार्क करत आपण इकडे जातोय. आतमध्ये मोठी मूर्ती आहे बुद्धांची.
सीधा आगे देखे लंबा सा टावर, नेपाल का कुतुब मीनार, भीमसेन टावर, सफेद वाला। तर आपण आता चारण्या मार्केटमध्ये आलो आहे नेपाळच्या. म्हणजे नेपाळचीच आहेत सर्व लोक, फक्त नाव असं चायना मार्केट ठेवलं आहे. तर इकडे कपडे, शोपीस वगैरे भरपूर काय काय आहे बघू शकता. तर असे बरंच मोठं मार्केट आहे, 3-4 फ्लोअरचं मार्केट आहे पूर्ण. तर आपण होईल तेवढं कवर करूया. इकडे खाली सुद्धा मार्केट आहे, वरती सुद्धा मार्केट आहे, मॉल टाईप आहे. आम्ही आता सर्वजण चायना मार्केटवरून डायरेक्ट आता हॉटेलला आलो आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही इकडून चेकआउट करणार आहे. तर रात्रभर आमचा प्रवास हा बसमध्येच असणार आहे. सकाळी आम्ही एका हॉटेलला पोचून तिकडे दुपारचं जेवण करू आणि मग गोरखपूर साईडला दिशेने निघू. तर हा नेपाळचा हा शेवटचा ब्लॉग होता. तर कसा वाटला ब्लॉग कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. येतो.